हॅलो फ्रेंड्स, आज आपण चतुर्थीचे महत्त्व, संकष्टी चतुर्थीचे महत्त्व, तसेच अंगारिका संकष्टीचे महत्त्व आणि तसेच आपण गणपतीला दुर्वा वाहताना कोणत्या 21 नावाचा जप करायचा आहे ते देखील पाहणार आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा, इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे। तर सुरुवातीला आपण चतुर्थीचे महत्त्व पाहूया। विष्णूची एकादशी, शंकराची शिवरात्री, तशी गणपतीची चतुर्थी। ही चतुर्थी गणपतीला अत्यंत प्रिय आहे। श्री गणेश अथर्वशीर्षातही चतुर्थ्या मनशस्न जपती असा चतुर्थीचा निर्देश केला आहे। चतुर्थी म्हणजे तितुर्यावस्था, तो गणपती अवस्थात्रयातीत म्हणजेच जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांच्या पलीकडे म्हणजे तुर्या चौथ्या अवस्थेत असताना त्याचे स्वरूप दर्शन होऊन साक्षात्कार होत असतो। याकरता चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे। तर आता आपण संकष्टी चतुर्थीचे महत्त्व बघूया। दर महिन्याच्या वद्य पक्षातील दुसरा 15वडा म्हणजेच चतुर्थीला हे व्रत करावे। या दिवशी संबंध दिवसभर उपोषण करून रात्री गणपतीची पूजा करून नैवेद्य दाखवून व चंद्रदर्शन घेऊन मग उपोषण सोडायचे असते। कोणत्याही संकटाच्या परिहारासाठी हे व्रत करायचा प्रयत्न करावा। या दिवशी संध्याकाळी स्नान वगैरे करून गणेशाची षोडोपचारे पूजा करावी। पूजेच्या वेळी ज्या कामनेसाठी व्रत करत असाल त्याचा संकल्प करावा। संकट निवारण करण्यासाठी देवाला विनंती करावी। 21 दुर्वा समर्पण कराव्यात। आरती ओवाळून नैवेद्य दाखवावा। त्यानंतर चंद्रपूजा करून चंद्राला नैवेद्य दाखवावा व ब्राह्मणास भोजन घालून उपवास सोडावा। अशा प्रकारे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात। या दिवशी चंद्राचे दर्शन घ्यावेच। त्यानंतर विनायक चतुर्थीचे महत्त्व बघूया। प्रत्येक महिन्यातील शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला विनायका चतुर्थी म्हणतात, पण त्या उपवासाचे पारणे दुसऱ्या दिवशी सोडावा लागतो। ज्या दिवशी अंगारिका विनायकी योग असतो तो दिवस फार महत्त्वाचा असतो। तर अंगारिका संकष्टी, मंगळवारी संकष्टी आली म्हणजे तिला अंगारिका असे म्हणतात। या दिवशी संकष्टीप्रमाणेच पूजा अर्चा व उपवास करावा व तो त्याच दिवशी सोडावा। एक अंगारिका व्रताचे महत्त्व 21 संकष्टी व्रताबरोबर आहे, तरी भाविकांनी अंगारिका व्रत नेहमी आचरावे। तर गणपतीला दुर्वा वाहताना 21 नावांचा उच्चार। 1. गणाधिपाय नमः। 2. उमापुत्राय नमः। 3. अभयप्रदाय नमः। 4. एकदंताय नमः। 5. ईबवक्राय नमः। 6. मूषकवाहनाय नमः। विनायकाय नमः। ईशपुत्राय नमः। सर्वसिद्धिप्रदाय नमः। लंबोदराय नमः। वक्रतुंडाय नमः। अधनाशकाय नमः। विघ्नविनाशकर्मे नमः। विश्ववंद्याय नमः। अमरेश्वराय नमः। गजवक्राय नमः। भालचंद्राय नमः। परशुधारणे नमः। विघ्नधीपाय नमः। नागयज्ञपावितीने नमः। सर्वविद्याप्रदायकाय नमः। तर हे होतं 21 नावांचा उच्चार। तर कथा देखील पाहूया। भारद्वाज मुनीचा पुत्र भौम्य भूमीच्या उदरी जन्म झाला, म्हणून याने गजाननास प्रसन्न करून माझे नाव त्रिभुवनी विख्यात व्हावे, तसेच ज्या चतुर्थीस तू मला प्रसन्न झाला ती चतुर्थी कल्याणकारी होवो असा वर मागितला। गजानन म्हणाले, तुझे मंगल हे नाव प्रसिद्ध होईल। तुझा अंगवर्ण लाल असल्यामुळे तुला अंगारक ही म्हणतील। वर मिळाल्यावर मंगलाने त्या ठिकाणी गणपतीचे देवालय बांधून त्यात गणपतीच्या सुंदर मूर्तीची स्थापना केली। त्या मूर्तीचे नाव त्याने मंगलमूर्ती असे ठेवले। नंतर गणेशाच्या दूताने या भूमिपुत्रास विमानातून गणेशाच्या चरणापाशी नेले। चतुर्थीच्या दिवशी गणपती प्रसन्न झाले, म्हणून भौमवारी येणाऱ्या चतुर्थीचे महत्त्व मोठे आहे। भौमाचे दुसरे नाव अंगारक, म्हणून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस अंगारिका म्हणतात। हे मंगलमूर्तीचे स्थान पारनेरच्या पश्चिमेस आहे, त्याला चिंतामणी क्षेत्र असे म्हणतात। तर ही होती थोडीशी कथा। तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।